हॅलो फॅमिली, सगळ्यांना हॅप्पी हरियाली तीज. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ताज होती तीज आणि तीजच्या पूजेसाठी जात होतो आम्ही तिघं बहिणी पूजा करण्यासाठी. मंदिर इथं जवळच आहे म्हणून पूजा करण्यासाठी जात होतो आणि पूजा एकदम व्यवस्थितपणे झाली होती. राणीने सगळ्यात पहिले स्टार्ट केलं होतं. मंदिरामध्येच नेहमी आम्ही पूजा करतो. वड पौर्णिमा, हरियाली तीज गुजरातमध्ये ना इतकी मान्यता नाही आहे म्हणून जास्त काही तुम्हाला गर्दी दिसणार नाही. आम्हीच तिघं बहिणी होते की ज्या इतक्या तयार होऊन आलो होतो, नट्टापट्टा करून आलो होतो. म्हणून असं आपल्या महाराष्ट्रामध्ये टेन्शन नसतं यार. मस्तपैकी सगळे पूर्ण बाया जातात, मस्त तयार होता, काष्टी साडी वगैरे घालतात. इथं तर आम्ही इतकं सिंपल तयार झालोय तरी बघतात असे की विचारायचं कामच नाही की जसे आम्ही लग्नालाच चाललो. तर काही नाही, पूजा बिजा करून आल्यानंतर मग कथा वाचली. कथा वाचल्यानंतरच आम्ही चहा पाणी नाश्ता काही घेतो. पण नाही, कथा वाचल्यानंतर आमच्या राणीने फोटोशूट केले, व्हिडिओ काढले. ती व्हिडिओ करत होती तेवढ्यात म्हटलं चला किचनमध्ये जाऊ. आणि किचनचा हाल तर बघा तुम्ही, किती पसारा पसारा आहे. म्हणजे सकाळी 6 वाजता उठून मुलांना पाठवलं होतं स्कूलमध्ये पाठवल्यानंतर रेडी होत होती. रेडी झाल्यानंतर देवपूजा ते सगळं करत होती. नवऱ्याला चहा नाश्ता पण काही नाही दिला. पण नंतर आल्यानंतर त्यांना चहा देऊन दिली होती. चहा दिल्यानंतर मग आम्ही कथा वाचायला बसलो. कथा वाचल्यानंतर म्हटलं चला आता किचन फायनली आवरून घेते. आणि इतक्या स्पीडमध्ये तुम्हाला जसं व्हिडिओ दिसतंय तसं नाही आहे. मला किचन आवरायला टाइम लागून गेला होता. पण काय स्पीडमध्ये व्हिडिओ बनवलं तर पटकन होऊन जाते यार. खरंच ना, असंच जर स्पीडमध्ये कामं होऊन जातील तर काय बातच काही वेगळी. पण नाही, कामं स्लो मोशनमध्ये आणि व्यवस्थितपणेच करावे लागतात. मला एक सांगा, तुमचा पण उपवास राहिला का त्या दिवशी कामं जास्त निघता का? माझं तर ज्या दिवशी उपवास राहील ना त्या दिवशी कामं जास्तच निघतील. आणि हा, विसरू नका, उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. आमच्या घरी तर गणपती बाप्पा येणार आहे. कोणाकोणाच्या घरी गणपती बाप्पा येणार आहे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट पण करत जा. आता तर आपली फॅमिली 3000 होऊन गेली. इतके लोक आहेत तर कमेंट कोणी का नाही करत? तर बघा, किचनचं सगळं आवरून झालं. तुमच्याशी गप्पा मारता मारता आता जी चहा कपमध्ये टाकली होती तिला निवांत एन्जॉय करायचा आहे. तुम्ही पण या चहा प्यायला. तर भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय फॅमिली, सी यू.